मित्रांनो 2025-26 मध्ये परळी येथे महापशुधन एक्स्पोचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी खूप पशुप्रेमींनी शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ही केली आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महापशुधन एक्स्पो विषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. वय किती या शेळीचा? 2 वर्ष. ही शेळी जात कोणती आहे? साने नाही. ओके. आणि ही 2 वर्ष वयाची आहे? हा 2 वर्ष वयाची. म्हणजे याची उंची किती वर्षाची आहे? उंची नाही, एवढीच आहे. उंची एवढीच आहे. सांगा बघा याच्या सुद्धा गुडघ्याची उंची आहे. अंदाजे किती उंची आहे? अंदाजे अशी उंची आणि वजन म्हणजे सानेम गोटची खासियत काय ते त्याला मिल्क क्वीन म्हणून ओळखलं जाते भारतामध्ये. हा पण ती त्याचं नॉर्मल वजन 60 ते 90 किलो मध्ये पाहिजे. हा पण ह्या अशा आहेत की म्हणजे सान्यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे जे पाहिजे त्या ब्रीड साठी. पण याच्यामध्ये छोटे आहेत म्हणजे साईज न वगैरे. म्हणजे सान्यांची छोटी ब्रीड आहे का? हा छोटी ब्रीड नाही आपल्याकडे म्हणजे ब्रीड ब्रीड तीच आहे पण हायटेड राहतात म्हणजे हाईट वगैरे राहते त्यांची. पण यांची नाही आहे त्याच्यामुळे स्पेशल आकर्षणासाठी आपण घेऊन आलो इथे. यांची हाईट वगैरे किंवा वजन वगैरे नॉर्मल वजन 60 ते 90 किलो पर्यंत पाहिजे. आपल्याकडे मेल आणि फिमेल जन्मले होते तर मग ते आपण ठेवले. हा मेल आणि फिमेल दिसते. हा चारा काय लागतो आपले हेच खात दुसरं काय? नाही ना आपला जास्त नॉर्मल शेळ्यांना लागतो तो चारा पण. एका दिवसामध्ये किती खाते एक शेळी समजा चारा? जवळपास अर्धा 1 किलो खाते, अर्धा पाऊण किलो. अच्छा. आता हे जे आजच सकाळी जन्मलेलं आहे. आजच जन्मलेलं आहे. आज सकाळी आज सकाळीच या ठिकाणी एका पिलास जन्म दिलेला आहे. बघू शकता. तापट नाही. कुठं आहे तुम्ही नेमकं? नाही मालक हे आहेत. केसापुरी परभणी. केसापुरी परभणी ताडसोन. नाही बीड वडवणी जवळ आहे केसापुरी परभणी. हा किती आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे एवढे 4-5 आहेत. विशेष आकर्षण पाळण्याचा उद्देश काय आहे? असं दुधासाठी चांगले आहेत हे ते. हा अर्धा पाऊण लिटर देतात ना. अर्धा लिटर तरी देतात. हाईट एवढीच आहे. कुठे खरेदी केली त्याची? आपण काश्मीर कडून आणलेले. हा औरंगाबाद पर्यंत. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आपल्याला राहताना 1-2 महिन्यापूर्वी एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामध्ये तिचे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली आहे. राधाची वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची. तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्ष झालेली आहे. आतापर्यंत राधानं 25 कृषी प्रदर्शन केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली होती. विशेष मध्ये राधा उंचीमुळे ते आता आपल्या महाराष्ट्र मराठी राहिलं नसेल, तिची ख्याती आता अख्ख्या वर्ल्ड मध्ये पसरलेलं आहे. विशेष म्हणजे आमच्या वडिलांच्या 1 वर्षानं लक्षात आलं तिची काही उंची वाढत नाही. त्यामुळे आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की तिने कुठल्या तरी कृषी पद्धत जाण्याची संधी भेटावी. त्यासाठी मी संधी सोडतो. त्यातूनच मला सोलापूर या ठिकाणी एक संधी भेटली. त्यात जो माझा परिश्रम दावा होता जगातील सर्वात छोटी म्हैस, त्यासाठी सुरुवातीला मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं. ते म्हणजे देशात सर्वात छोटी म्हैस नोंद झाली. त्यानंतर परभणी विद्यापीठातील कृषी नंतर मी तिला गिनी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या 10 महिन्यानंतर तिची एक सक्सेसफुली गिनी वर्ल्ड रेकॉर्ड झालं. त्याचबरोबर पहिल्या कृषी राधाला 5 लाख रुपये मागणी झाली होती. जसं पुढे जात गेली त्यानंतर तब्बल तिला 75 लाख रुपये मागणी झालेली आहे. पण ज्या तुम्ही छोट्या जातीच्या पूर्ण गायी बघतात त्या गायी भरपूर आहेत, पण छोट्या म्हशीमध्ये ही पहिलीच म्हैस आहे. जर उद्या सक्सेसफुल ब्रीडिंग झालं तर छोट्या म्हशीची पैदास हिच्यापासून होऊ शकते. आणि 1-2 महिन्यानंतर आम्ही तिचा एक प्रयत्न चालू आहे. 2 महिन्यात ब्रीडिंग ठेवणार आहे तिला. गाभण करणार आहे. आता जे आम्ही रिसर्च सेंटर मधून एनडीडीबीच्या मार्फत आम्ही तिला गाभण ठेवण्याचा प्रयत्न एनडीडी मार्फत. जात मध्ये मुर्रामध्ये आपल्याच घरीच गोट्याचा लावलेला आहे. गोट्या जन्म झालेला आहे तिचा. धन्यवाद. गिनी वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये पहिलेच भेटलेला आहे आपला गिनी वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील राधा म्हशीची नोंद झालेली आहे. म्हणजे सामान्य तिच्या म्हशीने जन्म दिलेला आहे.
ज्यावेळेस उंची वाटत त्यावेळेस त्यांनी ओळखलं की आता याची उंची वाट नाही. हो. तर हिने आतापर्यंत किती प्राइज हे केले? आतापर्यंत 25 ठिकाणी खास आकर्षण म्हणून तिला बोलवण्यात आलं आणि ते आतापर्यंत बेस्ट ऑफ द शो 25 ठिकाणी राहिलंय. आणखी आता याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे याच्यामध्ये प्रदर्शन करणे. नाही आता ब्रिडिंग ठेवणारच आहे, ब्रिडिंग करणारच आहे सर तिथं. ब्रिडिंग मधनं आता 1-2 महिन्यात आपण ठेवणार आपण तिथं. म्हणजे सध्या वय किती आहे म्हणजे? आता 3.5 वर्ष. 60 वर्ष. याच्यात तुम्ही आता ब्रिडिंग करायचं. हा हे करायचंय सर. राधा कोणा झालं चालू हो असं तू गेलं काय या ठिकाणी बघा इथे देखील आपल्याला एक वळू दिसत आहे. आता हा जो वळू आहे जातीचा आहे खिलार काजळी. त्याचबरोबर याची काय वैशिष्ट्य आहेत, याला चारा किती लागतो, या वळूचे नेमके उपयोग काय आहे, त्याच्यासाठी या वळू पाळतात याची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी घेऊया. नाव काय? नमस्कार, माझं नाव दत्ता मल्हारी हाके, कुठं आले तुम्ही? राहणार सोनके, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. कोणता आहे वळू हा? हा काजळी खिल्लार. काजळी खिल्लार. हा. काय वैशिष्ट्य काय आहेत? हे जे वैशिष्ट्य बघा की शिंग काळी, डोळे काळे, नाक काळे, शेपूट काळा, हा रंग सफेद. येस येस येस. हा त्याला अंडाला थोडं शेंडीला काळा आहे बघा. हा बरोबर आहे. हा त्याचं काजळी म्हणून समजायचं. हा काजळी समजायचा. मिक्स असल्यावर असं नसतंय. नसतंय आहे हा का? हा नेमकं देखना तोंड असं लांब लचक. तुम्ही का पाळलाय? आम्ही ब्रीडिंग साठी गाय भरण्यासाठी हे पाळलाय आणि ब्रीडिंगसाठी पाळलाय हा. हो म्हणजे समजा तुमच्या भागातील शेतकऱ्यांना जर पशुपालकांना हा. ब्रीडिंग करायची असेल हो तर काजळी होत येतो का नंतर? हा काजळी ओळ आहे आमच्याकडे. काय कोणती असो कोसा ओळ आहे, गाय कोणती असो ब्रीडिंग येतो तर काजळी होती. चालते, काजळ होणार. अच्छा. हो. पशुपालकाला तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं. माझा मोबाईल नंबर 7038 62 72 70. ओके. आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला? आणखी काय हे जे आता आम्ही गाय पोषकदारांनी फोन केल्यावर घरपोच सेवा देतो. हा किती घेता एका? एका गायला 3000 रुपये. हो याला खाद्य सातू आहे, मकाच्या भरडा, शेंगदाणा पेंड. एका दिवसामध्ये किती लागतं? एका दिवसाला सकाळी 3 किलो, संध्याकाळी 3 किलो. बरं ना. हो आणि हिरवा चारा काय? हा संध्याकाळी दूध असतंय 4 लिटर. जर्सी कपे हा जर्सी गायचं, एचएफ गायचं. हिरवा चारा किती लागतो? हिरवा चारा लागतोय की सकाळी एक 20 किलो, संध्याकाळी 20 किलो. हो आणि किती आहेत? असले 7 बैल आहेत आमच्याकडे. हो खूप खूप तुमचे धन्यवाद. अशा प्रकारचे प्युअर जातीवंत काजळी. प्युअर जातीवंत काजळी खिल्लार, 1 नंबर काजळी खिल्लार जात. ह्याच्यापेक्षा देखणी जातच नाही कुठली.